पुस्तक दुर्दम्य भाग 71. बळवंतराव पुण्याला परतले तेव्हा पुन्हा खूपच खळबळ माजली होती. आधी कर्नाटकात गुरुल-होसूरला व नंतर निजामाच्या हद्दीत लपून छपून दिवस काढणारा बाळकृष्ण चाफेकर अखेर हा लपेष्टांना कंटाळून पोलिसांच्या स्वाधीन झाला होता आणि त्याचा धाकटा भाऊ वासुदेव हा देखील पोलिसांच्या हातात सापडला होता. ब्रुईन साहेबांना आपल्या नेहमीच्या शकुनी पद्धतीने वासुदेवाकडून आपल्या भावाविरुद्ध साक्ष द्यायची कबुली घेऊन त्याला सोडून दिले होते. पण पुढे एकदम वेगळ्याच घटना घडल्या. ज्या द्रविड बंधूंनी चाफेकरांच्या विरुद्ध पोलिसांना माहिती दिली होती त्यांचा वासुदेवाने आपल्या रानडे नावाच्या स्नेहाच्या साह्याने खून केला. मग अखेर बाळकृष्ण, रानडे आणि वासुदेव या तिघांना फाशी देण्यात आले. मोठ्या धैर्याने ते फासावर चढले आणि दहशतवादी चळवळीतल्या पहिल्या भीषण रक्तलांछित प्रकरणाचा शेवट झाला. ह्या एकंदर प्रकरणात बळवंतरावांना पुन्हा गुंतवण्यात येते की काय अशी धास्ती काही काळ निर्माण झाली होती. पण तसे काही झाले नाही. बळवंतरावांना अर्थात तुरुंगवासाची भीती वाटत नव्हती. पण आपण जे कार्य करायचे ठरवले आहे त्यामुळे विघ्न येईल अशी भीती मात्र त्यांना अवश्य वाटली. हे सगळे प्रकरण संपल्यावर ते शिवरामपंतांना म्हणाले, एका परीनं या प्रकरणावर आता कायमचा पडदा पडला हे बरंच झालं. पण देशप्रेमी तरुणांच्या प्राणांची काय ही व्यर्थ उधळपट्टी. या तरुणांच्या हातून ह्याहून शतपटीनं अधिक कार्य झालं असतं. पण ते व्हायचं नव्हतं. देशप्रेमी तरुणांची आधीच आपल्या देशात वाण आहे. तेव्हा जे काही थोडे आहेत त्यांनी आपला जीव असा मातीमोलानं घालवणं हा केवळ वेडेपणाच नव्हे तर गुन्हाच आहे. आपण सुबुद्ध मंडळींनी याबाबतीत अधिक खोल विचार करून या तरुणांना योग्य असं मार्गदर्शन केलं पाहिजे. शिवरामपंत काहीच बोलले नाहीत. पण मिशीतल्या मिशीत त्यांना हसू आल्याशिवाय राहिले नाही. देशकार्याचा जमाखर्च असा एखाद्या कंजूष मारवाड्याप्रमाणे मांडणे त्यांना मंजूर नव्हते. बळवंतरावांनी तो विषय तेवढ्यावरच सोडून दिला. असो, आता ह्या प्रकरणाचा पुरता उलगडा झाल्यामुळं बाळासाहेब आणि तात्यासाहेब नातू यांच्या सुटकेसाठी जोरानं खटपट करता येईल आणि ते बहुधा यशस्वीही होईल. बळवंतराव आपल्या पद्धतीने चळवळीचा जमाखर्च मांडित होते. 4 जुलै 1899च्या अंकापासून बळवंतरावांनी केसरी पुन्हा आपल्या हाती घेतला आणि पुनश्च हरिओम हा अग्रलेख लिहून आपण पुन्हा राजकारणाच्या आखाड्यात उतरल्याचे जाहीर केले. त्यामुळे सगळ्या लोकात एक नवी उमेद निर्माण झाली. दाजीसाहेब खरे त्यांना म्हणाले, बळवंतराव, तुम्ही कशाला पुन्हा केसरी हातात घेता? तो नरसोपंतांच्या हाती आहे तेच ठीक आहे. त्यामुळे सरकारची अवकृपा होण्याचं टळेल. पुन्हा तुम्हाला हवा तसा मजकूर त्यात देता येईल. बळवंतराव हसले. अहो, असं एखाद्याच्या आडून बाण मारणं मला रुचत नाही आणि मी अशी स्वतःची कातडी बचाव पाहतो हे पाहून लोकांच्या मनावर काय परिणाम होईल. त्यापेक्षा मी निधडेपणानं पुन्हा आपलं कार्य करीत आहे असं लोकांना दिसलं तर त्याचा अधिक अनुकूल परिणाम होईल. लोकात धैर्य निर्माण करणं हा तर आमच्या चळवळीचा पाया आहे. मग आता पुन्हा तुरुंगात जायचा विचार आहे की काय? दाजीसाहेबांनी हसून विचारलं. अवश्य असलं तर तेही करायला हवं. हे सतीचं वाण एकदा घेतलं आहे खरं. पण सध्या तरी कडक धोरण स्वीकारणं उपयोगाचं नाही. धीमेपणानंच कार्य करायला हवं. मग आता पहिलं पाऊल कोणतं? वासूकाका आपले डावपेच लढवायला उत्सुक झाले होते. सध्या तरी जहाल आणि मवाळ यांची एकी करायला हवी. मवाळ पुढारी आपल्या प्रयत्नांमुळे लोकांच्या मनातून अगदी उतरलेले आहेत. आता त्यांना पुन्हा महत्त्व का द्यायचं? वासूकाकांना बळवंतरावांची ही भूमिका फार आश्चर्यकारक वाटली. आम्हाला जहाल म्हणून वेगळे काढून सरकार ठेचून काढण्याचा प्रयत्न करीत आहे आणि मवाळांना जवळ करीत आहे. अशा परिस्थितीत जर आम्ही व मवाळ एक झालो तर आमच्या मागचा ससेमिरा सुटेल आणि कदाचित आमच्याशी सोयरीक केल्यामुळे मवाळही थोडेसे जहाल होतील. आणि तसं पाहिलं तर आमच्यात आणि मवाळात असा कितीसा फरक आहे. ते काय अगर आम्ही काय कायद्याच्या कक्षेतच राहून कार्य करणार. ते जरा जपून आणि भिवून बोलणार तर आम्ही कणकरपणानं किंवा निर्भीडपणानं सरकारवर टीका करणार. त्यांच्या काय नाहीतर आमच्या काय मागण्या ह्या एकच आहेत.
बळवंतरावांना ऐक्याचे नेहमीच फार महत्त्व वाटत असे. अहो, पण काल परवापर्यंत जे आमचे शत्रू असं आपला पक्ष मानित होता, त्यांच्याशी एकदम मैत्री कशी करायची? त्याची आज जरुरी आहे म्हणून. राजकारणात कायमचे शत्रू आणि कायमचे मित्र असे कोणीच नसतात. शिवाय मवाळ हे आमचे शत्रू आहेत अशी माझी कधीच भावना नव्हती. आमचे खरे शत्रू इंग्रज, कारण त्यांचं हित आणि आमचं हित यात मूलतः विरोध आहे. मवाळ किती झालं तरी आमच्यातले आहेत. आपण प्रसंगोपात त्यांच्यावर जोराची टीका केलेली असली तरी ही गोष्ट आपण विसरता कामा नये. बळवंतरावांनी आपल्या राजकारणाचे एक सूत्र वासूकाकांना सांगून टाकले आणि हे सूत्र पहिल्यापासून बळवंतरावांच्या मनात अध्यारूत होते हेही खरे. पूर्वी भांडणे करण्याची त्यांना अतोनात हौस वाटत असे. आता भांडण हे मुख्यतः उद्दिष्ट गाठण्याचे एक साधन झाले होते. पुण्यात प्लेगचा फेरा प्रतिवर्षी येतच होता. 1899 साल देखील याला अपवाद नव्हते. प्लेग आला म्हणजे त्याच्या मागोमाग सरकारी उपाययोजना आलीच. रँडच्या खुनानंतर सरकारने चौक्या पहाऱ्यांचे धोरण पुष्कळसे सौम्य केले होते. मात्र लस टोचण्यावर विशेष भर दिला होता. पण लस तयार करण्याचे आणि ती टोचण्याचे तंत्र पूर्णत्वाला पोचलेले नव्हते. त्यामुळे लस टोचण्यापासून लोकांना त्रास होऊ लागला आणि ते ती लस टोचून घ्यायची टाळाटाळ करू लागले. तेव्हा सरकारने लस टोचण्याबद्दल सक्ती करायला सुरुवात केली. अर्थातच लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला. असंतोषाला वाचा फोडणे ही जबाबदारी बळवंतरावांनी पहिल्यापासूनच आपल्याकडे घेतली होती आणि आपल्या दुःखांना तोंड फोडणे हे काम बळवंतरावांचेच अशी लोकांचीही धारणा झाली होती. त्यामुळे केसरीतून या विषयावर जोरदार लेख येऊ लागले. बळवंतरावांनी एखाद्या विषयाला हात घातल्यावर मोठा वाद निर्माण व्हायचा हे ठरवून गेलेले होते. तसाच तो याही वेळी निर्माण झाला. या वादात सरकारच्या बाजूने डॉक्टर भालचंद्र भाटवडेकर हे उतरले व शास्त्रीय प्रमाणे देऊन लस टोचण्याच्या उपायांची तरफदारी करू लागले. इतकेच नव्हे तर ती टोचण्याची सक्ती देखील करणे योग्य आहे असे मत ते देऊ लागले. बळवंतराव काही डॉक्टर नव्हते, पण कोणताही नवा विषय पुढे आला की त्याचा अभ्यास करून त्यात पारंगत होण्याचा त्यांना ध्यास लागत असे. वाद सुरू झाल्यामुळे तर त्यांना अधिकच अवसान चढले आणि या विषयावरचे ग्रंथ आणून त्यांनी त्याचा अभ्यास केला. तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून आपले निष्कर्ष तपासून पाहिले. मग एखाद्या तज्ज्ञाच्या अभिनिवेशात ते डॉक्टर भाटवडेकरांशी वाद घालू लागले. बळवंतराव अगदी शास्त्रीय पातळीवरून वाद करू लागले तरी 1-2 दणके प्रतिपक्षाला मिळतच असत. अर्थात डॉक्टर भाटवडेकरांना देखील हा प्रसाद मिळालाच. शिवाय सामान्य लोकांच्या मनात डॉक्टर मजकुरांविषयी कडवट अप्रिती निर्माण झाली ती वेगळीच. हा प्रकार बळवंतरावांच्या काही मित्रांना देखील रुचला नाही. त्यांनी विचारले, बळवंतराव, हे काय तुम्ही चालवलं आहे? असल्या शास्त्रीय विषयावर देखील कोणी वेगळं मत दिलं तरी तुम्ही त्यांच्यावर असे तुटून काय पडता? बळवंतराव हसले. अहो, डॉक्टर साहेबांचा मतभेद केवळ शास्त्रापुरता असता तर मी खात्रीनं अधिक सौम्यपणा दाखविला असता. परंतु एकेकाळी राष्ट्रीय वृत्तीचे असलेले हे गृहस्थ, सरकारनं त्यांना मानाच्या जागा देऊन आपल्याकडे वळवून घेतलं आहे आणि आता जरी ते शास्त्राच्या भूमिकेवरून बोलत असले तरी त्यांचा मुख्य रोग सरकारची तरफदारी करण्याचा आहे. माझा विरोध आहे तो त्याला, आणि तो मात्र सौम्यपणानं करता येण्याजोगा नाही. म्हणजे एकंदरीत हे राजकारण चाललं आहे म्हणायचं. परतंत्र देशात सरकार आणि प्रजा यांचा जेथे जेथे संबंध येईल तेथे तेथे राजकारण हे येणारच. ही एक छोटीशी लढाई चाललेली आहे. सरकार लालूच दाखवून आमची माणसं फोडून आपल्याकडे ओढीत आहे. सरकारनं अशा एखाद्या माणसाला फोडलं म्हणजे आम्ही लोकांच्या मनात त्याच्याविषयी अप्रिती निर्माण करून त्याला निष्प्रभ करून सोडतो. दोन्ही प्रकार गैरच, पण राजकारणात अनेकदा काट्यानं काटा काढावा लागतो. त्याला काय करणार? शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या मुद्रेवर असतो तसा निर्विकारपणा बळवंतरावांच्या चर्येवर होता. बळवंतराव केसरीच्या संपादकाच्या कचेरीत एका कापडी आरामखुर्चीत बसले होते. त्यांनी अंगरखा काढून ठेवला होता. त्यांच्या अंगात केवळ सदराच होता. केसरीचे ऑफिस तेव्हा सदाशिव पेठेच्या
हौदानजीक बापूसाहेब गांधी यांच्या घरात होते. ऑफिसातले महत्त्वाचे कामकाज नरसोपंत केळकर, कृष्णाजीपंत खाडीलकर आणि धोंडोपंत हे बघत असत. शिवाय 2-3 कारकूनही होते. आप्पाजी विष्णू कुलकर्णी हे त्यातले एक. त्यांचे हस्ताक्षर चांगले असल्यामुळे बळवंतरावांनी सांगितलेले लेख उतरवून घेण्याचे काम त्यांच्याकडे असे. सोमवारचा दिवस होता, त्यामुळे मजकूर पाठवा असे खालून तगादे येत होते. आप्पाजी कुलकर्णी वर येऊन कागद जळवून टेबलापाशी बसले होते. बळवंतरावांच्या जवळच 1-2 खुर्च्यांवर पुस्तके, मासिके, नियतकालिकांचे अंक वगैरे सामग्रीचे ढिगारे पडले होते आणि बळवंतराव ती सामग्री उचकीत कोणत्या विषयावर लिहावे याचा मनाशी निर्णय करीत होते. खरे म्हणजे मजकूर सांगायला पुष्कळच आधी सुरुवात व्हायची होती, परंतु भेटायला येणाऱ्या माणसांनी बळवंतरावांना उसंत म्हणून मिळू दिली नव्हती. त्यातल्या त्यात भिंगारकर बोवांनी येऊन अघळपघळ गप्पा मारण्यात फारच वेळ खाल्ला होता. अखेर स्वतः धोंडोपंत जेव्हा समोर येऊन उभे राहिले, तेव्हा भिंगारकर बोवांनी अडचण ओळखून आपली सोडलेली चंची बांधली. मग बळवंतरावांनी मजकूर लिहायचं मनावर घेऊन खुर्चीवरचे साहित्य चाळायला सुरुवात केली. पण तेवढ्यात वासू काका येऊन हजर झालेच. त्यांना पाहून बळवंतरावांनी आपल्या ठाशीव आवाजात त्यांना विचारले, टाइम्समधलं ते हिस्टॉरिकसचं पत्र वाचलंत का? काय, काही विशेष? विशेष नाही, नेहमीचंच. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. या हिस्टॉरिकसचं म्हणणं असं की ब्राह्मणांनी शिवाजी उत्सव करणं म्हणजे शुद्ध लबाडी आहे. ती कशी काय? कारण म्हणे ब्राह्मणांनी शिवाजीचं राज्य त्यांच्या वंशजांकडून बळकावलं आणि मग आपल्या नालायकीने ते घालवलं. श्रीपती बुवांनी गुंडाळलेली चंची पुन्हा सोडली आणि ते उद्गारले, हा कोटीक्रम दिसायला ते मोठा बिनतोड आहे. हा आता तुम्ही कसा काय उलटवणार बळवंतराव? त्यात काय मोठंसं? आम्ही असं म्हणणार की शिवाजीच्या दुर्बळ वंशजांना राज्य राखता येणं शक्य नव्हतं, म्हणून ते पेशव्यांनी त्यांना आदरपूर्वक बाजूला सारून राज्य वाचविलं. इतकंच नव्हे तर त्याचा विस्तार केला. पुढे दुसरा बाजीराव जेव्हा दिवटा निपजला, तेव्हा खरं म्हणजे एखाद्या कर्तृत्वान मराठा सरदारानं त्याला बाजूला सारून राज्याची सूत्र आपल्या हाती घ्यायला हवी होती. असं झालं नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट. पण कोणी मराठा सरदारानं सुदैवानं तसं केलं असतं तर आम्ही त्याला पहिल्या बाजीरावा इतकाच मोठा मानला असता. बळवंतरावांच्या आवेशाबरोबरच त्यांचा आवाजही चढत गेला. श्रीपती बुवांनी मान डोलवली आणि बळवंतरावांच्या वादकौशल्याचे कौतुक केले. बळवंतराव संतापून पुढे म्हणाले, अहो, एखाद्या श्रीमंताच्या दारचं चावरं कुत्र असावं तसा हा टाइम्सकार आहे. हा गृहस्थ इंग्लंडात असता तर संपादकीय खुर्चीच्या आसपास देखील या बेनेट साहेबाला कोणी फिरकू दिलं नसतं. पण इथं या मामूली माणसाला काय महत्त्व प्राप्त झालं आहे पहा. या गृहस्थाला एकदा केव्हा तरी धडा शिकवायलाच हवा. अहो, किती झालं तरी समर्थांच्या दारचे आहेत ते. त्यांना आपण कसे काय धडा शिकवणार? बळवंतराव हसले. अशा परिस्थितीत समर्थांच्या हातची काठीच त्या दारच्या ग्रामसिंहाच्या पाठीत बसेल अशी व्यवस्था करायची. याशिवाय दुसरा मार्गच नाही. हा कुठचा बडगा घालणार आहात आता टाइम्सकरांच्या पाठीत? भिंगारकर बुवांनी कौतुकाने प्रश्न केला. सरकारच्या हातचा बडगा म्हणजे कायदा, त्याचा उपयोग करायची संधी पाहतो आहे. धोंडोपंत पुन्हा येऊन बळवंतरावांच्या समोर उभे राहिले. तेव्हा बळवंतरावांनी आपल्या दोन्ही मित्रांना सांगितले, आता तुम्ही पलीकडच्या खोलीत जाऊन बसा कसे, नाहीतर मजकूर सांगून व्हायचा नाही आणि केसरीचा अंक वेळच्या वेळी काढण्याचा आमचा अनेक वर्षांचा क्रम मोडावा लागेल. ते दोघे गेल्यावर कुलकर्ण्यांनी लेखणी सरसावली आणि बळवंतराव मजकूर सांगू लागले. एक वाक्य संपल्यावर दुसरं वाक्य सुरू व्हायच्या आधी ते विचारित, झालं? त्यावर कुलकर्णी म्हणत, झालं. झपाझप लिहून बळवंतरावांनी झालं असं विचारायच्या आधी आपणच झालं असं म्हणायचे असा कुलकर्ण्यांचा प्रयत्न असे आणि त्यात अधूनमधून ते यशस्वी देखील होत. पण त्यांनी झालं म्हटले तरी नव्या वाक्याला सुरुवात करण्यापूर्वी बळवंतराव सवयीमुळे म्हणत, झालं. कुलकर्णी हसू आवरीत म्हणाले, झालं. झालं 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 या झालंमध्ये उतावीळपणा होता. कितीतरी कामं उरकायची आहेत याची तीव्र जाणीव होती, जरब होती.
अस्वस्थपणा होता, असंतोष होता. झालं 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 जन्मभर हाच प्रश्न बळवंतराव स्वतःला आणि आपल्या देशबांधवांना विचारित होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या पाठीत बडगा हाणण्याची बळवंतरावांची मनीषा लवकरच पूर्ण झाली. लंडनच्या ग्लोब नावाच्या वर्तमानपत्राने बळवंतरावांविषयी खोडसाळ मजकूर छापला आणि टाइम्सने तो उद्धृत केला. बळवंतराव या संधीची वाट पाहत होते. त्यांनी या दोन्ही पत्रांवर अब्रू नुकसानीच्या फिर्यादी ठोकल्या आणि त्यांना माफी मागणे भाग पडले. त्यांचे वकील म्हणून खुद्द फिरोजशाह मेहता उभे राहिले होते. बळवंतरावांच्या या विजयामुळे प्रत्येक भारतीयाची छाती फुलल्यासारखी झाली. अभिनंदनांच्या तारांचा त्यांच्यावर वर्षाव झाला. रावसाहेब रानडे देखील गोखल्यांना म्हणाले, पाहिलं टिळकांचा झपाटा? गृहस्थ मोठ्या निधड्या वृत्तीचा आहे आणि एकदा अमुक एक करायचं असा निश्चय केल्यावर त्या गोष्टीचा ते पिच्छा सोडित नाहीत. त्यांनी म्हणूनच ते केलं. बळवंतरावांना मात्र ह्या विजयाची मोठी मातब्बरी वाटली नाही. ते म्हणाले, काय ही आपल्या देशातील लोकांची अवस्था. एवढ्याशा क्षुल्लक यशानं त्यांनी हुरळून जावं ना. पण ठीक आहे, त्यामुळे लोकांच्या मनात हुरूप निर्माण होईल आणि दरवेळी विपर्यस्त टीका करून आपल्या कार्यात विघ्न आणणाऱ्या या इंग्रजी पत्रांच्या प्रवृत्तीला अंमळ आळा बसेल.